आज आपण बनवणार आहोत अंडा कढी। तर मी इथे मसाला तयार करण्याकरता कांदा, लसूण, लाल मिरच्या, सुकं खोबरं, धणे आणि जिरं घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य थोडं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। हे बघा मसाला भाजून झाले आहे। थोडे 2 तेजपान पण टाकूया आणि 1 टमाटर टाकूया आणि गॅस बंद करून द्यायचा। आणि आता हा भाजलेला मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। बघा मसाला तयार झालेला आहे। आपण साईडला ठेवूया। तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये। आता आपण इथे टाकूया बारीक चिरलेला कांदा। कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तर कांदा आपला शिजत आहे तेव्हापर्यंत आपण अंड्याला अशा हे बघा मी 5 अंडे इथे बॉईल केलेले आहेत, अशा प्रकारे चिरा मारून घ्यायच्या। तर कांदा थोडा लालसर झालेला आहे। आता आपण हे वाटण जे तयार केलं होतं ना ते यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं तेलामध्ये। बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। थोडी हळद टाकायची, त्यानंतर तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या प्रमाणात तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं गरम मसाला टाकून छान मिक्स करायचं। आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि ती उकळी येऊ द्यायची। हे बघा उकळलेले अंडे टाकले, आता 5 मिनिटं शिजू द्यायचं। का मस्त अशी अंडा कढी तयार झालेली आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम सर्व करूया। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे बघा चमचमीत अंडा कढी तयार आहे। बाय बाय।